चला मी आता तिखट शेवया बनवणार आहे आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्या चॅनलवरती म्हणजेच यस ताई रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर इथं मी कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यात तेल टाकून घेतलं आहे थोडंसं आणि याच्यामध्ये आपल्याला शेवया टाकून घ्यायच्या आहेत आणि अगदी हलक्याशा परतवून घ्यायच्या आहेत, एकदम 2 मिनिटच फक्त, जास्त काही परतू द्यायच्या नाही आहेत, थोड्याशाच परतवायच्या आहेत। त्या साईडला काढून घेतल्या, त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी, मोहरी जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी टाकलेली आहे आणि मिरची पण घालून घेतली मी। याच्यातच कांदा घालून घ्यायचा आहे, कांदा चांगला लालसर भाजू द्यायचा। बघा तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून, आपल्याला जेव्हा काही जेवायला नसेल शिल्लक आणि भूक लागलेली असेल तेव्हा नक्कीच पटकन ही रेसिपी आपण करून खाऊ शकतो। एक टमॅटो घालून घ्यायचा, टमॅटोसुद्धा चांगलं शिजवून घ्यायचा आहे। आता गरम मसाला आणि मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे मॅगी मसाल्याचे पॅकेट आहे, त्यातला मसाल्याची पुडी काढायची आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मॅगीसारखीच चव येणार आहे मग आपल्या शेवयांना। बघा तुम्ही हे सगळं हलवून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं, चांगलं शिजवून घ्यायचं आहे। नंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, मीठ टाकायचं चवीनुसार आणि मी शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत, तर शेंगदाणे पण टाकायच्यात आपल्याला। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि फोडणीला उकळी आली की नंतर मग याच्यामध्ये शेवया घालून घ्यायच्या आहेत आपल्याला। रेसिपी पूर्ण पहा आणि न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा। आता शेवया टाकून घ्यायच्या आणि सगळा मिक्स करून घ्यायच्या। हलवून घ्यायचं आहे सगळं, एक 2 ते 3 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून शेवया चांगल्या शिजल्या जातील। पहा तयार झालेल्या आहेत शेवया। आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची चांगली। बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून, अगदी झटकीपट होऊन जाते रेसिपी। रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। तर बाय बाय।